नेते शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। सर, दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पार पडलं आणि या साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि याच्यावरूनच आता संजय राऊत खरं तर टीका करताना पाहायला मिळतात। साहित्य संमेलनाचं दलाली राजकारण सुरू झाले असा त्यांनी आरोप केला। बघा, संजय राऊत हे वैफल्याच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत, त्यांना ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। कालचा जो सत्कार होता तो राष्ट्रीय पुरस्कार महादजी शिंदे स्मृती पुरस्कार हा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्यात आला आणि तो पुरस्कार आता बघा, कालचा कार्यक्रम पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, पुरस्कार देणारे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र। त्यामुळं महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा दुसऱ्या थोर सुपुत्राच्या हस्ते होणारा सत्कार हा महाराष्ट्राचा बहुमान आहे। अशा गोष्टीकडे चांगल्या अर्थानं पाहण्यापेक्षा पवार साहेबांनी तो पुरस्कार द्यायला नको होता अशी भूमिका राऊत घेत आहेत। याचा अर्थ राऊत म्हणतील तसं झालं तर चांगलं आणि राऊतांच्या भूमिकेपेक्षा वेगळं काय झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही। त्यामुळं संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत। त्यांना त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालावलेलं आहे याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून वैफल्यग्रस्त भावनेतनं संजय राऊत असं वक्तव्य करतात। त्यांनी असा शब्द वापरलाय की संमेलनाची दलाली सुरू आहे। काय काय हे बघा, संजय राऊत काहीही बोलतात। मी मगाशी सुद्धा सांगितलं, एक प्रयोग जर तुम्ही केला ना सगळ्या वाहिन्यांनी, 8 दिवस संजय राऊतांकडे सकाळी जायचं बंद करा, तुम्हाला एकही वाक्य असं संजय राऊत बोललेले दिसणार नाहीत। तुम्ही जाता आणि मग दिवसभर ते चालतं मीडियात चॅनेलवर आणि मग संजय राऊतांशी केंद्रित दिवसभर सगळ्या बातम्या चालतात आणि म्हणून ते असं बरळत बसतात। अशा पद्धतीचा साहित्य संमेलनामध्ये एखाद्या पुरस्कार सोहळ्याला दलाली म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि अशा व्यक्तीचा सत्कार करणं हे सगळ्यात शिवसैनिक जे आहेत त्यांच्या मनाला ठेच पोहोचवणार आहे असं संजय राऊत म्हणतात। दुसरीकडे ते असंही म्हणतात की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी विकास नाही केला, एकनाथ शिंदे खूप उशिराने राजकारणात आले। तुमच्या आधी आले ना म्हणा, संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे, कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात, कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले, पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी। हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं, कुठलं पुण्यकर्म केलं होतं? जे 3 महिने जेलमध्ये होते पत्राचाळीच्या लाखो कोटींच्या घोटाळ्यामध्ये, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण आधी द्यावं। आणि आता राहिला प्रश्न ठाण्याचा, एक जुनी क्लिप आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची, मी दाखवेन तुम्हाला, आहे माझ्याकडे ती। त्याच्यात आदरणीय शिवसेना प्रमुख म्हटलेले आहेत, होय हा ठाण्याचा विकास झाला तो एकनाथ शिंदे सारख्या दिघे साहेबांच्या एका सहकार्यामुळं कार्यकर्त्यामुळं झाला। हे कुणी बोललंय? हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वक्तव्य एका भाषणातलं, ते सुद्धा मान्य नाही का राऊताला? आदरणीय शिवसेना प्रमुख आणि जे बोललेले आहेत त्यांच्या हयातीमध्ये ते जे व्हिडिओ क्लिप आहेत त्याला विसंगत तुम्ही बोलताय। म्हणजे तुम्ही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांपेक्षा मोठे झाला का? की जे साहेब बोलले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही सांगता। त्यामुळं मी म्हणलं ना, पहिलं वाक्य बोललो, वैफल्यग्रस्त संजय राऊत झालेले आहेत। त्यांचा राजकीय दर्जा, राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकारणातलं खाली गेलेलं आहे आणि त्या वैफल्याच्या भूमिकेतनं संजय राऊत असं बोलतायत। शेवटचा प्रश्न विचारते की संजय राऊतांनी यापूर्वी महायुतीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे, मात्र आता महाविकास आघाडीच्या शरद पवार यांच्यासारख्या त्या मोठ्या नेत्यांवरती ते टीका करतायत। काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये आता जेवढं उरलं सुरलं, जेवढी युती आहे तेवढी तरी टिकेल का? हे संजय राऊत ह्याच्यापूर्वी काय म्हणायचे, महाविकास आघाडी झाली ती पवार साहेबांमुळे झाली, पवार साहेबांनी मोठी भूमिका घेतली, पवार साहेबांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, हे संजय राऊत म्हणायचे ना। आणि आता जर शरद पवार साहेबांच्या भूमिकेच्या पेक्षा आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? विचारा ना म्हणा। तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत, महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवार साहेब, पडा तिथनं बाहेर। काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं। धन्यवाद।
तर आपण पाहतो आहोत की तशा पद्धतीने महायुतीवरती टीका करणारे संजय राऊत आता शरद पवार यांच्यावर टीका करू लागलेले आहेत. आणि जर पवारांवर टीका होत असेल तर मग शिवसेने म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने आता महाविकास आघाडीतून ते बाहेर पडणार का, असा थेट सवाल खरं तर शंभूराज देसाई यांनी विचारलेला आहे. कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. खरं तर माध्यमांमध्ये येण्यासाठीच खासदार संजय राऊत अशी विधानं करतात असं शंभूराज देसाई म्हणालेत. वैफल्यग्रस्त झाले तरी म्हणून विधान येत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे.